मराठवाड़ा का प्रमुख शहर नांदेड़ सिखों के लिए एक पवित्र स्थल होने के साथ साथ बड़ा व्यापारिक केंद्र भी माना जाता है। इसी शहर में हिंगोली गेट पुल के नीचे संचालित फूलों के बाजार को लेकर विवाद सामने आया है। बताया जा रहा है कि नांदेड़ महानगर पालिका क्षेत्र में स्थित एक फूल बाजार में कुल 39 दुकानें स्थापित की गई हैं, जिन्हें कथित रूप से केवल एक ही समुदाय के व्यापारियों को आवंटित किया गया है। वहीं पारंपरिक रूप से फूलों के व्यापार से जुड़े हिंदू फुलारी समुदाय और फूल उत्पादक किसान लंबे समय से मांग कर रहे हैं कि उन्हें भी इस बाजार में थोक और खुदरा व्यापार के लिए स्थान दिया जाए। समुदाय का कहना है बाजार में जगह नहीं मिलने से उन्हें आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है और उनके साथ आर्थिक शोषण भी हो रहा है। फुलारी समुदाय ने इस मामले को कई बार स्थानीय प्रशासन और जनप्रतिनिधियों को ज्ञापन देकर बाजार में जगह आवंटित करने की मांग की है। संगठन का कहना है अगर जल्द समाधान नहीं हुआ तो प्रतिनिधि मंडल मुख्यमंत्री से भी मुलाकात करेगा। इधर महाजनशक्ति परिषद के संस्थापक गजानन जोशी की अपील के बाद पालक मंत्री अतुल सावे ने प्रशासन को मामले में आवश्यक कार्रवाई के निर्देश दिए हैं। संगठन ने उम्मीद जताई है फुलारी समुदाय को न्याय मिल सकेगा। नमस्कार, माझे नाव गणेश उर्फ मनीष मल्लिकार्जुन फुलारी। मी पारंपरिक लिंगायत फुलारी आहे। गेल्या कित्येक वर्षापासून फुलारी समाज व हिंदू समाज हिंगोली गेट खालील ब्रिज मध्ये फुलाच्या दुकानासाठी प्रयत्न करत आहे, पण वर्षानुवर्ष इथं एकांचीच मक्तेदारी सुरू आहे। सर्व सिद्ध सद्यस्थितीत 9 होलसेल व 30 रिटेल दुकानदार आहेत व ते एका विशिष्ट समुदायाचे आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून लिंगायत फुलारी समाजाला व हिंदू शेतकऱ्यांना फुल मार्केटमध्ये जागा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, पण काही लोक आम्हाला फुल मार्केटमध्ये न येण्यासाठी महापालिका प्रशासनाला हाताशी धरून व साठगाठ करून फुल मार्केट पासून आम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। सदरील जागेचे जे आहे ते अग्रीमेंट संपलेलं आहे आणि अग्रीमेंट संपलेलं असताना सुद्धा ही दुकानं तसे थाटामाटा सुरू आहेत। सरकारी जागेवर आज मीटर घेऊन अनधिकृत बांधकामे करून तसे दुकानदारी सुरू आहेत। आम्हाला एकच विनंती आहे की आज लिंगायत फुलारी समाजाचा समावेश हे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेत केलेला आहे। जसे आज 39 दुकान जे एका विशिष्ट समुदायाचे आहेत, तसेच 39 दुकान हे हिंदू समाजाचे देखील झाले पाहिजे, अशी एक सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। आम्ही खूप दिवस झाले आम्ही आंदोलनं केली, निवेदनं दिले, पण आमदार खासदारांना बोललो, आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊन आलो, पण आजपर्यंत आम्हाला काही एक न्याय मिळाले नाही। जसे की तुम्ही आज बघू शकता की आज 39 दुकानं जे आहेत ते एका विशिष्ट समुदायाचे आहेत आणि आज हिंदू समाजाची जी अवस्था आहे हे असे रस्त्यावर आज फुलं विकत आहेत। तरी आपण बघू शकता की हिंदू समाजाला आपल्या माध्यमातून न्याय मिळायला हवा। जे जातीयवादी आणि धर्मांधवादी जे मनपा प्रशासनाचे अधिकारी आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे व आम्हाला देखील समान न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे। आज 39 दुकानं जे आहेत हे मधल्या काही 2 ते 3 व्यापाऱ्यांच्या सगळ्या शहरांमध्येच वाटण्यात आलेले आहेत। एकाच्या नावाने वेगवेगळ्या नावाने 8 ते 9 दुकान आहेत। ते महापालिकेला 3000 रुपये महिना भरतात आणि इथं लोकांकडून 500 रुपये ते 700 रुपये प्रमाणे रोज वसूल करतात। हे परिवारवाद संपायला पाहिजे, सर्व समाजाला न्याय मिळायला पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे। आज तुम्ही पाहू शकता आज रस्त्यावर फुल विकायची वेळ आलेली आहे। पाण्या पावसात थैल्या घेऊन रस्त्यावर जावं लागत आहे। हे असं का? जेव्हा प्रशासनात जर जाती आणि धर्माच्या आधारावर जर भेदभाव करत असेल, आम्ही न्याय मागायचं तरी कोणाला? आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही एकच म्हणू शकतो की सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्याला धरून चाललं तर सर्व समाजाचा व सर्व जाती धर्मांचा विकास होऊ शकतो। एकट्याच्या याच्यानं देश चालत नाही ना, आतापर्यंत चालत आलेला आहे। त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की सबका साथ सबका विकास जसं तुम्ही बोलण्यातून बोलून दाखवता तसं वागणूक देखील द्या आणि हिंदू समाजाला सोबत घेऊन चाललं पाहिजे, तर आणि तरच देशाचं, राष्ट्राचं आणि ह्या समाजाचं भलं होऊ शकते। बस एवढंच सर। आम्ही 30 वर्षापासून मी फुलाचा व्यवसाय करतो। काही जास्त असले बिटवर टाकतो, बाकीचे मी स्वतः बसून विकतो। आम्हाला सगळ्यात सहकार्य करून आम्हाला 2 थैल्यापुरती जागा यायच्या सोबत बसायला जागा द्यावी, आमची ही विनंती आहे शासनाला। आम्हाला जागा कसं रस्त्यावर बसवालेत, आमचे काटे उचलून न्यायालेत, ते आम्हाला त्रास व्हायला। आम्हाला बसण्यासाठी 2 थैल्यापुरती जागा द्यावी आम्हाला, आमची ही विनंती आहे। व्यवसाय मी 32 वर्षापासून फुलाचा व्यवसाय शेती करतो मी स्वतः। फळबाग मी संपूर्ण घेतो शेतीमध्ये। हो, यावर्षी आम्ही मागणी करला आम्हाला 2 थैल्यापुरती जागा द्यावी। आम्ही रस्त्यावर बसायला, आम्हाला रस्त्यावर चिठ्ठी देऊन जे आम्हाला काटे उचलून न्यायालेत आमचे।